संगमनेरमध्ये पाणी व वीज प्रश्नावर आंदोलनाची ठिणगी. अहिल्यानगर संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे, तसेच रोटेशन काळात शेतीसाठी 11 तास पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन दिले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा विकास झाला असला तरी सध्या राजकीय हेतूने तालुक्याला पाणी व वीजपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भंडारदरा व निळवंडे धरणातील हक्काचे पाणी मिळत नसल्याने तसेच रोटेशन काळात पुरेशी वीज न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. याशिवाय कालवा सल्लागार समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात, निळवंडेच्या पाटपाण्यापासून वंचित शेतकऱ्यांना पाणी द्यावे आणि संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पांडुरंग पाटील घुले, बाबा ओहोळ, संपतराव डोंगरे, राजेंद्र गुंजाळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. डेस्क न्यूज मराठी सौजन्य यशोधन. शेतकरी माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली काही प्रश्न घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी आलो होतो. सर्वात महत्वाचा प्रश्न हा विजेचा आहे. संगमनेर तालुका पर्जन्य छायेतील आहे आणि कधी काळी भंडारदऱ्याचं फेरवाटप झाल्यानंतर आम्हाला वीज 16 तास उपलब्ध करावी असा करार त्या फेरवाटपामध्ये झालेला होता. कालांतरानं विजेची कमतरता आणि नदीचं प्रोफाईल कमी झाल्यामुळं ती 11 तासावर आली. त्या विरोधात आमच्या सर्व संस्थांनी MERC कडे अपील दाखल केलं आणि MRCनं आम्हाला 11 तास रोटेशनच्या काळामध्ये भंडारदऱ्याचं ज्या वेळेस रोटेशन असेल त्यावेळेस 11 तास शेतकऱ्यांना वीज पूर्ण दाबाने द्यावी असा त्यावेळेस निकाल दिलेला आहे. तो आजही कायम आहे. परंतु गेल्या 1.5 वर्षापासून आमच्या त्या विजेचा खेळखंडोबा चालू आहे आणि नदीकाठचं किंवा प्रवरेचं रोटेशन जे आहे ते पूर्ण दाबाने वीज न मिळत असल्यामुळं आम्हाला आमच्या हक्काचं पाणी उचलता येत नाही. भरपूर पाणी असताना धरणामध्ये आमच्याकडे पिकांची अवस्था ही पाणी न देता आल्यामुळे अतिशय खराब झालेली आहे आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. तरी या गोष्टीतून सुटका करण्यासाठी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालावं आणि 11 तास ती वीज पूर्ण दाबाने आम्हाला मिळावी यासाठी शासनाकडून प्रयत्न करावेत. या धर्तीचं निवेदन देण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो होतो. ते निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी स्वीकारलं आहे आणि त्याच्यावर मी लवकरच कारवाई करील असं आश्वासन दिलेलं आहे. म्हणून ते आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि यापुढे त्याचबरोबर आमच्या संगमनेर तालुक्याने सर्वाधिक पीक विमा भरलेला असताना सुद्धा संगमनेर तालुक्याला एकही पैसा पीक विमा मिळालेला नाही. दुर्दैव असं आहे त्या EDCC पीक कर्ज असेल किंवा कुठलंही कर्ज असेल, संगमनेर तालुका हा पीक कर्ज भरण्यात असेल, विमा उतरण्यात असेल, हा 1 नंबरला असतो. त्याचबरोबर माननीय पालकमंत्री आणि आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी संगमनेर परिसरामध्ये जी हानी झालेली आहे पिकांची त्याचा त्या ठिकाणी येऊन पंचनामा करावा, त्यात भेट दिलेला आहे. हे असताना सुद्धा फक्त सॅटेलाइटच्या काहीतरी मॅपिंगचं दाखवून 0% आम्हाला या ठिकाणी पीक विमा दिलेला आहे. हे कुठेतरी काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. त्याबद्दल सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत. आम्हाला आशा आहे की शासन स्तरावर निश्चितच या सगळ्या गोष्टीचा विचारून आमच्या संगमनेरच्या शेतकऱ्यांना त्यांचा जो विमा आहे तो पदरात पडेल. या 2 गोष्टीसाठी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व संस्थांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं सर्व म्हणणं अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं आणि आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.